तुम्ही वर्षभर अभ्यास करता, लाखो रुपये क्लासेसवर खर्च होतात आणि परीक्षा झाल्यानंतर अचानक कळतं की नेट परीक्षा रद्द झाली। देशभरातील 22 लाख विद्यार्थ्यांना धक्का देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला। पण नेमकी कसं घडलं, पेपर कसा फुटला आणि आता पुढे काय होणार, चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या मार्फत। नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतायत आपला विषय। देशातील मेडिकलचं स्वप्न पाहणारे लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली। 3 मे 2026 रोजी झालेला नीटचा पेपर अधिकृतपणे रद्द करण्यात आला। या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं। मिळालेल्या माहितीनुसार 2026 ची नीटची प्रश्नपत्रिका पेपर होण्याआधी तब्बल 42 तास आधीच लीक झाली होती असा आरोप करण्यात आलेला आहे। धक्कादायक बाब म्हणजे ती प्रश्नपत्रिका व्हॉट्सअप वरती विकली गेली। ही माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा यांच्यावरती मोठा दबाव आला आणि त्यानंतर त्यांनी एक मोठा निर्णय घेतला। जी परीक्षा झाली होती ती फायनली रद्द करण्यात आली। ह्या वर्षी देशभरातील तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती। यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांचा समावेश होता। सरकारकडून काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत। जे ऍडमिट कार्ड असणारे ते पुन्हा तुम्हाला मिळणार आहे। तुम्हाला पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही। परीक्षा केंद्र तेच राहू शकतं आणि जी नवीन तारीख असणार आहे ती लवकरच वेबसाईट वरती कळवणार आहेत। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता सीबीआय कडे सोपवण्यात आलेले, त्यांचा तपास सुरू आहे। पेपर नेमका कुठून फुटला होता, यामध्ये कोणत्या रॉकेटचा समावेश आहे, ती सर्व चौकशी सीबीआय मार्फत आता होणार आहे। एका पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। स्पर्धा परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांचं भविष्य। मंडळी, या संपूर्ण प्रकरणावरती तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा। मंडळी, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा। भेटू पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।